नमस्कार मंडळी. जर खरंच तुम्हाला तुमचं हेल्थ चांगलं ठेवायचं असेल ना, तर एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा. चहा थोडा कमी करा किंवा शक्य असेल तर बंदच करा. आपण सगळे रोज सवयीने चहा पितो, पण कधी विचार केलाय का हा चहा निसर्ग कुठे उगवतो? इंडियामध्ये मुख्यतः चहा 2 ठिकाणी उगतो, एक केरळा आणि दुसरा आसाम साईडला. आणि निसर्गाची कमाल बघा, जिथे जास्त थंडी असते तिथेच तो उगतो. म्हणजे त्या भागातल्या लोकांनी चहा पिला तर चालतं, त्यांच्या बॉडीला सूट देखील होतं. काश्मीरमध्ये सुद्धा थंडी जास्त असल्यामुळे चहा चालतो, पण आपण पुण्यासारख्या विजापूरसारख्या गरम प्रदेशात राहतो आणि तरीही दिवसातून 2-3 वेळा चहा पितो. आता प्रॉब्लेम काय होतो? चहा हा नेचरने हिटिंग आहे आणि आधीच आपलं क्लायमेट खूप गरम आहे, म्हणजे बॉडीमध्ये पित्त आधीच वाढलेलं असतं. त्यावर आपण चहा पितो म्हणजे पित्त अजून वाढवतो आणि मग काय होतं? ॲसिडिटी, ब्लड प्रेशर, डोकेदुखी, चिडचिड हे सगळं हळूहळू सुरू होतं. आयुर्वेद सिंपल गोष्ट सांगतो, जिथे राहता तिथलं खा आणि ज्या सीझनमध्ये आहात त्याचप्रमाणे खा. आता बघा, उन्हाळा चालू आहे. या सीझनमध्ये बॉडीला कूलिंग गोष्टी लागतात, म्हणून काय प्यायला हवं? तर सरबत, ताक, नारळ पाणी. पण आपण काय करतो? गरम चहा पितो. हिवाळा आला तर चालेल तेव्हा चहा घ्या, पण उन्हाळ्यात थोडा विचार करा. आणि आयुर्वेदात एक शब्द आहे, प्रज्ञापराध, म्हणजे माहिती असून देखील चुकीचं करणं. आपण सगळे तेच करतो कधी कधी. म्हणून स्वतःची काळजी घ्या, थोडं विचारपूर्वक खा, प्या. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं पित्त आधीच वाढलंय तर योग्य मार्गदर्शन जरूर घ्या. काळजी घ्या. धन्यवाद.